फॉलोइंग इज द रिसिडेंट पेमेंट अकाउंट अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऑफ जीवनदीप हॉस्पिटल. क्वेश्चन कोणत्या कॅटेगरीचा आहे मित्रांनो? हॉस्पिटल. कोणते रे? हॉस्पिटल. प्रिपेअर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st March 2016 and balance it as on that date. Resident payment account for the year ending 31st March 2016. रिसिट साइड बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, हे कुठे रेकॉर्ड करायचं का आपल्याला? नाही. बघा आता रिसिडेंट पेमेंट अकाउंटची डेट कोणती आहे मित्रांनो? 31st March 2016. रिसिडेंट पेमेंट अकाउंटची डेट कोणती आहे? 31st March 2016. म्हणजे आपला करंट इयर कोणता झाला सांगा? 2015. वैशाख, करंट इयर कोणता समजला? 2015-16. मग 14-15 बघा रिसिट साइडला बघा, टू सबस्क्रिप्शन. याचा मीनिंग काय? सबस्क्रिप्शन रिसिव्ड झालं. रिसिप्ट साइडला जे काय आयटम दिले त्याचा मीनिंग तुम्हाला मी अच्छा ऑलरेडी पण सांगितला. काय याचा मीनिंग? की मला कॅश एवढी रिसिव्ड झालीये, आणि पेमेंट साइडला जे काय दिलं त्याला मी एवढं कॅश पेड केलेली आहे. ओके, समजलं? पुढे जाऊयात आपण. 2014-15. मग 2014-15 करंट इयर का लास्ट इयर? लास्ट इयर. 15-16, 16-17 डोनेशन, इनकम, लाईफ मेंबरशिप फीस, हॉस्पिटल रिसीट, रेव्हेन्यू दिलं, इनकम. मेडिसिन काय रे मित्रांनो? एक्सपेंडिचर. ऑनरेरियम टू डॉक्टर, एक्सपेंडिचर. ऑनरेरियम म्हणजे मानधन असतं बरं का. ठीक आहे, ऑनरेरियम म्हणजे काय? मानधन. आता मी तुम्हाला एक माझा एक्सपिरियन्स सांगतो. संभाजीनगरला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस एक माझा गेस्ट लेक्चर ठेवला होता. ठीक आहे, तर त्या गेस्ट लेक्चर मध्ये म्हणजे तिकडे एक खूप मोठी अकॅडमी आहे रिलायबल नावाची, तुम्हाला माहित असेल, ऐकलं असेल केव्हा. ठीक आहे, रिलायबल नावाची अकॅडमी आहे. तर त्या अकॅडमीने माझा गेस्ट लेक्चर ठेवला होता. मग मी गेस्ट लेक्चर त्यांना दिला. त्यांना मुलांना गाईड केलं. तुम्हाला जसं मी सांगत असतो तसं त्यांना गाईड केलं. तुम्ही तर 12वीचे आहे, तिथे सर्व मुलं हे आफ्टर 12th, आफ्टर ग्रॅज्युएशन स्पर्धा परीक्षेची स्टडी करायला आलेले मुलं होते. मग त्यांना गाईड केलं, त्यांना सांगितलं कशा पद्धतीने स्टडी करायची, कसं टाइम मॅनेजमेंट करायचा, कसं हेल्थची काळजी घ्यायची, सर्व गोष्टी सांगितल्या. ओके, मग त्या अकॅडमीने मला मस्त एनवलॉप मध्ये पैसे दिले. मला माहित नाही, माझ्याकडे आणखीन आहे, ते सांभाळून ठेवलेत. माझा फर्स्ट गेस्ट लेक्चर होता आणि ते फर्स्ट माझं मानधन होतं. काय बोललो मी? मानधन. ती फीस म्हणता येणार नाही, किंवा त्याला पेमेंट म्हणता येणार नाही, किंवा त्याला सॅलरी म्हणता येणार नाही, किंवा त्याला वेजेस म्हणता येणार नाही. समजलं? त्याला काय म्हणता येईल? मानधन म्हणजे ऑनरेरियम. तशाच पद्धतीने हॉस्पिटलला कुठला डॉक्टर आला असेल आणि त्या डॉक्टरने काहीतरी हॉस्पिटलला सेवा दिली असेल, बरोबर, आणि मग या सेवा दिल्याबद्दल जे डॉक्टरला पैसे दिले त्याला काय बोलायचं? ऑनरेरियम. काय बोलायचं मित्रांनो? ऑनरेरियम. म्हणजे ऑनरेरियम ह्या हॉस्पिटलचा काय झाला मग? एक्सपेंडिचर. ओके, तर कुठे रेकॉर्ड करणार मग? इन्कम एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर. ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स, इथे जर फक्त ॲम्ब्युलन्स असतं तर ती असेट झाली असते. ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स म्हणजे काय? जी ॲम्ब्युलन्स आहे, असेट आहे, त्याच्या मेंटेनन्ससाठी आलेला खर्च म्हणजे ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स. म्हणजे हा कुठे रेकॉर्ड करायचा? एक्सपेंडिचर. हॉस्पिटल इक्विपमेंट परचेस. इक्विपमेंट म्हणजे काय रे मित्र? ही फर्निचर परचेस, फिक्स डिपॉझिट, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजेच मित्रांनो कॅश इन हँड. कॅश इन हँड. रिसिडेंट पेमेंट अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स असतं ते रेकॉर्ड करायचं नसतं, क्लोजिंग बॅलन्सच रेकॉर्ड करायचे असतात. ओके, पुढे जायचं. यस, चला पुढे जाऊ. ऍडजस्टमेंट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 15-16 आहेत सोबत. फर्स्ट डे काळे वैष्णवी ना आहे का सोबत माझ्या? नाही, माझ्या सोबत राहायचं. मी जिथे रीड करतोय ते रीड करायचं, ते समजावून सांगतोय तिथे मागे पुढे पडायचं नाही, समजणार नाही. पहिला दिवस आहे आपला. ओके, त्यामुळे सोबत असणं गरजेचं आहे. तर ऍडजस्टमेंट नंबर काय? ऍडजस्टमेंट सांगते रे मित्रांनो आपल्याला? आउटस्टँडिंग. काय म्हणते? आउटस्टँडिंग. पण कोणत्या इयरचा?
मग 15-16 करंट इयर, लास्ट इयर, नेक्स्ट इयर. मग करंट इयर आउटस्टँडिंग असेल तर पहिला इफेक्ट काय करणार, दुसरा इफेक्ट काय करणार, खतम. समजलं? यस और नो? नेक्स्ट ऍडजस्टमेंट, हॉस्पिटल इक्विपमेंट अँड फर्निचर वेर परचेस्ड ऑन. म्हणजे जे तुम्हाला एक्सपेंडिचर सॉरी पेमेंट साईडला जे दोन आयटम दिले तुम्हाला, कोणकोणते आयटम दिले तर मित्रांनो, हॉस्पिटल इक्विपमेंट अँड, तर हॉस्पिटल इक्विपमेंट अँड फर्निचर हे 1 एप्रिलला आहे का बघा ऍडजस्टमेंट नंबर 6 मध्ये. नाही ना, कुठे आहे हो, इक्विपमेंट अँड फर्निचर आहे का 1 एप्रिलला. मग आपण टिकमार करायचं पेमेंट साईडला, इक्विपमेंट अँड फर्निचरला टिकमार करायचं पेमेंट साईडला. वैष्णवी काळे, समजलं का? टिक केलं आपण, कुठे टिक केलं, पेमेंट साईडला. काहीच नाही समजलं उगाच. हा पुढे चला. पण हे जे परचेस केलेलं आहे काय रे, इक्विपमेंट अँड फर्निचर परचेस केले, केव्हा परचेस केले मित्रांनो, 1 ऑक्टोबर 2000. आपलं इयर एंड केव्हा होतंय, 31 मार्च 2000. म्हणजे 1 ऑक्टोबर 15 to 31 मार्च 16 हे किती मंथ्स होतात, 6 मंथ. मग आपण याच्यावर जे डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहे 20% ने, किती मंथचं कॅल्क्युलेट करणार आहे मित्रांनो, 6 मंथ. समजलं? यस और नो? यस. फटाफट पुढे. लाईफ मेंबरशिप फीस आर कॅपिटलाइज, टिक मार्क लाईफ मेंबरशिप फीस. डोनेशन रिप्रेझेंट डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, फॉर बिल्डिंग फंड, टिक मार्क डोनेशन. स्टाफ सॅलरी फॉर करंट इयर इज आउटस्टँडिंग 15,000. बघा पेमेंट साईडला सॅलरी आयटम आहे का, नाही. मग टेन्शन घ्यायचं का, नाही, टेन्शन नाही घ्यायचं. जसं फायनल अकाउंट मध्ये सॉल्व्ह करायचो आपण, कुठे लिहायचो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट आणि बॅलन्स शीट लायबिलिटी. इथे पण तेच करायचं, टेन्शन घ्यायचं नाही. पुढे जाऊयात आपण. कॅपिटल फंड कुठे रेकॉर्ड करायचा, हा लायबिलिटी साईडला. लँड कुठे रेकॉर्ड करायची, असेट. इन्व्हेस्टमेंट कुठे रेकॉर्ड करायची, बँक लोन कुठे रेकॉर्ड करायचा, ॲम्ब्युलन्स कुठे रेकॉर्ड करायचे. समजलं? ओके. ॲम्ब्युलन्स परचेस वगैरे काय आहे का, नाही. क्वेश्चन एकंदरीत क्वेश्चन समजला का तुम्हाला? क्वेश्चन मध्ये न्यू काय रे बाळांनो, काहीच न्यू नाही. बेसिक क्वेश्चन आहे, जनरल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ट्रिकी ऍडजस्टमेंट, ट्रिकी आयटम, ट्रिकी काही नाही. इझी जनरल क्वेश्चन आहे. केव्हा आलेला आहे बोर्ड मध्ये, जुलै 2018. ओके. यस. हा क्वेश्चन टॅली झाल्याच्या नंतर मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. आता नाही, क्वेश्चन झाल्यानंतर. हा क्वेश्चन टॅली झाल्याच्या नंतर मी तुम्हाला एक, म्हणजे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करणार आहे. जे आज जॉईन झाले त्यांचा, जे लेट जॉईन झाले त्यांचा, जे दिवाळीनंतर जॉईन झाले त्यांचा, ज्यांनी याच्या अगोदर अभ्यास नाही केला त्यांचा. बरोबर आहे? जे आत्ता अभ्यासाला लागले त्यांना. तर त्यांना मी एक 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 क्वेश्चन दाखवणार आहे. मग तो क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की बाबा असं होतं, मग मी अशी स्टडी केली तर चालतं. ओके. क्वेश्चन झाल्यानंतर डन. तर सर्वांनी सोबत राहायचं आहे. इन द बुक्स ऑफ हेडिंग. सर काय झालं, टैली हो गया, कितना है, करेक्ट है. अगला स्टार्ट. इन द बुक्स ऑफ, इधर किया है घर पे, जीवनदीप हॉस्पिटल है. बॉईज मध्ये कोण आहे का रे बाबा इथे सॉल्व केला, बॉईज मध्ये कोण आहे का त्यांनी इथे सॉल्व केला, लगेच टॅली झाला नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये गर्ल्स फर्स्ट येतात. फॉर द इयर एंडेड 31 मार्च. तुम्ही मनाला लावून घेत नाही का अशा गोष्टी, लागलं ऍज ऑन. आता फर्स्ट येऊन दाखवा, 31 मार्च 2016. इनर कॉलम वगैरे सर्व रेडी आहे का, ओके. कालचा मूवी आवडला का, श्रीजल तू क्लासला येऊ नको, तू घरीच अभ्यास कर. स्टार्ट करायचं. क्वेश्चन तुमच्या समोर आहे, क्वेश्चन
माझ्या समोर आहे. स्टार्ट. डेबिट साइड, रिसिप्ट साइड, टू बॅलन्स ब्रॉट आउट रेकॉर्ड करायचा. टू सबस्क्रिप्शन 2014-15 चा रेकॉर्ड करायचा का? करायचा का? का नाही करायचं? जे कळलं ना मला, लास्ट इयरचा आहे रेकॉर्ड नाही करायचा, पण का नाही रेकॉर्ड करायचा? मला आन्सर पाहिजे. याच्या अगोदर मी एक्सप्लेन केलं हे. का रेकॉर्ड करायचं नाही? हा नाही, या अकाउंट मध्ये रेकॉर्ड करत नाही म्हणून रेकॉर्ड नाही करायचं. करेक्ट आहे आन्सर, पण 100% नाही. आणि मराठी सांगितलं तू इंग्लिश मध्ये, नॉट रेकॉर्ड इन करंट इयर. थोडस का रेकॉर्ड नाही करायचं ईश्वरी? का रेकॉर्ड नाही करायचं हे सांगा ना मला. 2014-15 सबस्क्रिप्शन 15,000 करंट इयर मध्ये रेकॉर्ड करायचा नाही, बरोबर आहे. का रेकॉर्ड नाही करायचं याचा आन्सर पाहिजे मला. लास्ट इयर रिलेटेड, लास्ट इयर या इयर मध्ये रिसिव्ह झालं, पण याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये पण रिसिव्ह व्हायचे ना, मग आपण लेस करायचो ना, लेस करायचो. पण इथे लेस करायचं नाही. का लेस नाही करायचं? याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये जे रिलेटेड टू लास्ट इयरचा होता किंवा नेक्स्ट इयरचा होता, तो करंट इयरच्या अमाऊंट मध्ये इन्क्लूड असायचं, म्हणून आपण काय करायचो? त्याला लेस करायचं. इज इट ओके? समजलं? तर हे करंट इयर 15-16च्या सबस्क्रिप्शन जो आहे 1,90,000 याच्यात इन्क्लूड आहे का? नाही, सेपरेटली दिला. म्हणून ह्याला ना प्लस करायचं ना मायनस करायचं, कुठेच रेकॉर्ड करायचं नाही. पण अशा सिच्युएशन मध्ये पण आपण एका ठिकाणी रेकॉर्ड केला असता, मायनस केला असता. कुठे मायनस केला असता? जर 1 एप्रिलला जर बॅलन्स दिला असता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹20,000, तर असेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मधून आपण काय केलं असतं? त्याला लेस केला असतं. इज इट ओके? समजतं का मी काय म्हणतोय ते? यस ऑर नो? म्हणून ना ओपनिंग सबस्क्रिप्शन आहे आपल्याकडे, यस, ना बॅलन्स शीट असेट साइडला लेस होईल, ना इन्कम साइडला लेस होईल. का इन्कम साइडला लेस होणार नाही? कारण की करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये ते इन्क्लूड नाहीये म्हणून. ओके, समजला? यस. मध्ये रेकॉर्ड करायचं नाही. 2015-16 करंट इयर सबस्क्रिप्शन इन्कम साइडला बाय सबस्क्रिप्शन. इनर कॉलम 1,90,000. 2016-17 रिलेटेड टू नेक्स्ट इयरचा सबस्क्रिप्शन करंट इयर मध्ये भेटला, याला काय बोलणार आपण? इन्कम सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. तर असेट साइडला शो करायचं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. लायबिलिटीला, हो लायबिलिटीला रे बाळा. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स ही लायबिलिटीला असते आणि प्रीपेड एक्सपेन्सेस हे असेटला असते. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स डॅश करायचं, इयर लिहायचा 2016-17 आणि डायरेक्ट आउटर कॉलमला लिहायचं 30,000. इज इट ओके? इथपर्यंत आले का सर्वजण? सोबत आहेत का माझ्या? व्हेरी गुड, खूप छान. चला, डोनेशन कुठे रेकॉर्ड करायचा? इन्कम साइड अर्ध्यातनं खाली लिहायचा, हाफ पेज मधनं खाली, बाय डोनेशन. ऍडजस्टमेंट आहे का? यस. इनर कॉलम लिहायचं 1,10,000. लाईफ मेंबरशिप फीस 2 लाईन सोडून लिहायचं त्याच्याच खाली, बाय लाईफ मेंबरशिप फीस. ऍडजस्टमेंट आहे का? यस आहे. इनर कॉलम. हॉस्पिटल रिसीट 2 लाईन सोडायचे, त्याच्या खाली लिहायचं बाय हॉस्पिटल रिसिप्ट. हॉस्पिटल रिसिप्ट होते, ऍडजस्टमेंट आहे का? नाही. मग डायरेक्ट आउटर कॉलम 3 लाख रुपीज. पेमेंट म्हणजे एक्सपेंडिचर, मेडिसिन एक्सपेंडिचर साइडला एकदम टॉपला, टू मेडिसिन
आउटर कॉलम ऑनरेरियम टू डॉक्टर त्याच्याच खाली 1,50,000 आउटर कॉलम. ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स त्याच्याच खाली आउटर कॉलम 88,000. हॉस्पिटल इक्विपमेंट एक्सपेंडिचर साईडला रेकॉर्ड होणार का? नाही. कुठे रेकॉर्ड होणार? असेट साईडला. करेक्ट. असेट साईडला या. हॉस्पिटल इक्विपमेंट किती रुपीज? 60,000. इनर कॉलम दोन लाईन सोडत त्या खाली लिहायचं फर्निचर परचेस्ड. इनर कॉलम लिहायचं. फिक्स डिपॉझिट दोन लाईन सोडून याच्याच खाली कॅश इन हँड 1,39,000. झालं? इथपर्यंत काय डाऊट? ऍडजस्टमेंट नंबर 1 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 15-16 रुपीज 10,000. काय करणार? व्हेरी गुड. इन्कम साईडला सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करा. काय लिहिणार तिकडे? आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग फॉर अमाऊंट रुपीज किती रे? 10,000. आउटर कॉलम किती येणार? 2 लाख. आणि आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट कुठे होणार? असेट साइड. व्हेरी गुड. कॅश यांच्या खाली लिहू शकता. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन डॅश आउटस्टँडिंग प्रीपेड. कसं लिहायला सांगितलं मी? इयर वाईज. तर डॅश करून करंट इयर लिहायचा 2015-16 10,000. डायरेक्ट आउटर कॉलम लिहू शकता. इज इट ओके? पुढे जायचं. खूप छान. चला ऍडजस्टमेंट नंबर 2. क्वेश्चनच्या खाली स्पेस आहे का? यस. तर त्या क्वेश्चनच्या खाली स्पेसच्या तिथे लिहून घ्यायचं आहे. अगोदर समजून घ्या. करेक्ट. समजून घ्या मित्रांनो. काय म्हटलेलं सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं. ज्याला येतं ज्याचं टॅली झाले त्यांनी पण लक्ष द्यायचं. न्यू ऍडमिशन सर्वांनी इकडे लक्ष द्या. कॉन्सन्ट्रेट करा. इकडे लिहू नका. बघा पेज फोल्ड करायचं. पेजच्या खाली लिहून घ्यायचं आहे. एका पार्ट मध्ये काय लिहिणार तुम्ही? इक्विपमेंटचं आणि दुसऱ्या पार्ट मध्ये लिहिणार फर्निचरचं. बघा समजून घ्या है ना. वर्किंग नोटचं नाव काय रे? कॅल्क्युलेशन ऑफ. बोला बोला मित्रांनो. कॅल्क्युलेशन ऑफ. पण कशावरती कॅल्क्युलेट करतोय? ऑन इक्विपमेंट. ऑन ऍट द रेट किती रे? 20%. विच वॉज परचेस. केव्हा परचेस केला रे मित्रांनो? बघा बघा ऍडजस्टमेंट मध्ये बघा 1 एप्रिल 2015. इथपर्यंत समजलं? समजलं का? हे जे 3 लाईन समजल्या की मला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. इक्विपमेंट वरती कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचा रेट ऑफ डेप्रिसिएशन आहे 20% आणि ती इक्विपमेंट परचेस केली आहे 1 ऑक्टोबर 2015. पर्यंत समजलं? पण सर मला तुम्ही सांगा अकाउंटिंग इयर एंड केव्हा होतं या क्वेश्चनचं? 31 मार्च 2000. सर मी ही परचेस केव्हा केली आहे? मग 1 ऑक्टोबर 2015 पासून 31 मार्च 16 पर्यंत किती मंथ्स होतात? म्हणजे मला हे समजलं सर की या असेट वरती इक्विपमेंट वरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचे
ते मला किती मंथचं कॅल्क्युलेट करायचंय. इज इट ओके. यास. तर इक्विपमेंटची अमाऊंट सांगा किती आहे बघून सांगा. 60,000. रेट ऑफ डेप्रिसिएशन 20/100. हे जे 20% आहे ना मित्रांनो, या 20%ला असं दाखवलं जातं. समजलं का. ओके. मग किती मंथ साठी डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचंय. 6/12. ओके. कसं कॅल्क्युलेशन करणार. हा 0 कट, हा 0, हा 0 कट, हा 0. 6 1 6, 6 2 12 आणि 2 1 2. म्हणजे डेप्रिसिएशन किती आलं रे मित्रांनो. इज इट ओके. समजलं. आता दुसरी असेट कोणती रे. ऑन फर्निचर. ऑन फर्निचर ऍट द रेट ऑफ डेप्रिसिएशन किती आहे. 20%. विच वॉज परचेस्ड ऑन. केव्हा परचेस केला सांगा लवकर. परचेस केला 1 ऑक्टोबर 15. इयर एंड केव्हा होता सांग. प्रत्येक वेळेस 31 मार्च 16 लाच एंड होत नसतं इयर. डिपेंड्स ऑन क्वेश्चन. काही क्वेश्चन मध्ये 17 18. पण आता तुमची एक्झाम हे तर बोर्डचे क्वेश्चन केव्हाचा आहे 2018 चा. म्हणून तिथे केव्हा घेतले त्याने 2016. आता तुमची एक्झाम केव्हा होते 2024 ला. मग तिथे कुठले येऊ शकतं 22 23. समजला. 24 तर एंड नाही झाला. 31 मार्च आहे ना. म्हणजे बरेचसे क्वेश्चन तुम्हाला 31 मार्च 23, 31 मार्च 21, 31 मार्च 20 कुठलंही इयर येऊ शकतं. त्यामुळे फोकस करायचा की तो कुठलं कोणत्या डेटला इयर संपलं. मग किती मंथ्स डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट होईल बोला मित्रांनो. बरोबर ना. यस. मग आता डेप्रिसिएशन. मग मला फर्निचरची अमाऊंट सांगा किती आहे बघून. बघा क्वेश्चन मध्ये. बघ ना बघ ए देख ना देख. बघ ना. कुठे कुठे ते म्हणजे कुठे. ऍडजस्टमेंट मध्ये. हा पेमेंट साईडला 50,000 इंटू रेट ऑफ डेप्रिसिएशन किती मंथ्स. हा 0 कट, हा 0, हा 0. 6 1 6, 6 12 आणि 2 2. किती आला डेप्रिसिएशन. वैशाख काही डाऊट. पुढे जायचं. पक्का. काही डाऊट. आता याचे दोन इफेक्ट सांगा मला. दोन्हीचे कॉमन इफेक्ट. पहिला इफेक्ट काय होतो आणि दुसरा इफेक्ट कुठे होतो. एक्सपेंडिचर साईट. हे लिहून घ्यायचं पहिले लवकर. 2 मिनिट दिले जातील. 2 मिनिट 120 सेकंड. टाइमपास करायचं नाही. इकडे तिकडे बघायचं नाही. फास्ट.
चलो फटाफट जल्दी 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 चला लेस करा. लेस डेप्रिसिएशन at the rate 20%. Amount rupees 6,000. Outer column 66,000. 56. Less depreciation. कोण द्या 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 त्याला फटका द्या. पडी घ्या त्याच्यावर एकदा. घ्या 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 घ्या. $45,000 डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे होतं कृष्णल? रॉंग. एक्सपेंडिचर होतो का रे विश्वजित? रॉंग. कुठे होतो डेप्रिसिएशन सेकंड इफेक्ट? इनकम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये कोणत्या साईडला? गलत. रॉंग. रॉंग आहे. एक्सपेंडिचरला होतच नाही. सोहम कुठे? राज कुठे? डेप्रिसिएशन सेकंड इफेक्ट. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट रॉंग आहे. एक्सपेंडिचरला होतच नाही. विनायक इनकम ले. विनायक इनकम साइडला बाय डेप्रिस लेना. बाय डेप्रिसिएशन ऑन कुठे होतो? रेखा मॅडम कुठे होतो? हा मॅडम लिहून दिले हो आता वर्किंग नोट मध्ये. बघा क्वेश्चनच्या खाली पहिला इफेक्ट असेट लेस आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर साइड. तर ही कन्फ्युजन हे बघा इथे इथे हे बघा हे आहे का? हे बघा हे बघा. चला एक्सपेंडिचर साइडला लिहायचं लवकर. टू डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट dash furniture 5,000. outer column 11,000. is it okay? नेक्स्ट ऍडजस्टमेंट लाईफ मेंबरशिप फीस कॅपिटलाइज. बोलले का किती पर्सेंटेज वगैरे काहीच नाही म्हणजे पूर्णपणे कॅपिटलाइज. लेस कॅपिटलाइज्ड अमाऊंट रुपीज 50,000. आउटर कॉलम डॅश. आणि सेकंड इफेक्ट कुठे होणार? कॅपिटल फंड मध्ये ऍड. तर लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड लिहायचा. सर एक मिनिट थांबा ना. सर तुम्ही लास्ट क्वेश्चन मध्ये एक सांगितलं होतात मला आठवतं. तुम्ही म्हणला होतात की क्वेश्चन मध्ये 1 एप्रिलची बॅलन्सेस अगोदर लिहायचे. मला आठवतं. तुम्हाला आठवतं का? आठवतं का नाही? जर ऍडजस्टमेंट मध्ये जर 1 एप्रिलचे बॅलन्स दिले तर ते अगोदर लिहायचे असे तुम्ही मला सांगितलं होतं. मला आठवतंय. पण या क्वेश्चन मध्ये तुम्ही लिहिलंच नाही का? अरे कारण की कुठल्याच आयटमवरती ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून मी लिहिलं नाही. मग सर आम्ही असंच करायचं का? नाही. माझा टीचिंग एक्सपिरियन्स आहे, प्रॅक्टिस आहे, सब्जेक्टवर कमांड आहे म्हणून मी अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. पण तुम्ही एक्झाम मध्ये 1 एप्रिलचे बॅलन्सेस अगोदर लिहायचे ऍडजस्टमेंट असो किंवा नसो. समजलं? इज इट ओके? यस. चला तर कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं एंट्रान्स फीस. बर 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 बर. लाईफ मेंबरशिप फीस लाईफ मेंबरशिप फीस अमाऊंट रुपीज 50,000. लाईन मारायचं आणि सोडून द्यायचं कारण खाली आता कॅपिटल फंड लिहिलं आपण टोटल करणार आहे. इज इट ओके? तुला कसे हसू येतं? पुढे डोनेशन रिप्रेझेंट डोनेशन फॉर ऍडजस्टमेंट रीड करा. डोनेशन फॉर सिंपल आहे. डोनेशन मधून लेस करा. लेस
डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. अमाऊंट बोललं का रे, म्हणजे पूर्ण अमाऊंट 1,10,000. आउटर कॉलम डॅश. इज इट ओके? आणि सेकंड इफेक्ट कुठे होणार? लायबिलिटी साइडला. का? कारण की बिल्डिंग फंड इज अ स्पेशल फंड, आणि स्पेशल फंड असते लायबिलिटी, म्हणून लायबिलिटी साइडला लिहायचं बिल्डिंग फंड 1,10,000. इज इट ओके? खूप छान. चला पुढे जाऊ. स्टाफ सॅलरी फॉर करंट इयर इज आउटस्टँडिंग ₹15,000. तर एक्सपेंडिचर साइडला लिहायचं, डायरेक्ट लिहायचं टू आउटस्टँडिंग स्टाफ सॅलरी. डायरेक्ट आउटर कॉलम लिहायचं 15,000. इज इट ओके? आणि सेकंड इफेक्ट द्यायचा लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग स्टाफ सॅलरी. आउटस्टँडिंग स्टाफ सॅलरी 15,000 आउटर कॉलम. इज इट ओके? खूप छान. ऑन 1st April 2015 द हॉस्पिटल हॅड द फॉलोइंग असेट्स अँड लायबिलिटी. लँड असेट साइडला लिहायचं. टॉपला जागा आहे का? नाही. बघा अशा पद्धतीचं कन्फ्युजन होतं. म्हणजे फिक्स असेट आपण कुठे लिहिणार आता? बॉटमला, जे की रॉंग आहे. मग फिक्स असेट टॉपला लिहायचे, म्हणून एक्झाम मध्ये तुम्ही 1st एप्रिलचे बॅलन्सेस अगोदर लिहायचे. ओके, चला आता लिहायचं लिहायच्या खाली लँड. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन खाली स्पेस सोडून लिहायचं लँड. आउटर कॉलम 5 लाख रुपीज. इन्व्हेस्टमेंट त्याच्याच खाली लिहायचं. आउटर कॉलम 1 लाख रुपीज. बँक लोन लायबिलिटी साइड. बँक लोन 4 लाख रुपीज. ॲम्ब्युलन्स असेट साइड इन्व्हेस्टमेंटच्या खाली 2,05,000. झाला इथपर्यंत. आणि कॅपिटल फंड 4,32,000. बघ ना क्वेश्चन मध्ये आहे ना बाबा, 4,82,000 इनर कॉलम. आता तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट टॅली करायचा आहे, जो की तुम्हाला जमतो. ओके, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट सॉल्व करा, टॅली करा. टोटल बघा किती येते त्याची. क्रेडिट साइड टोटल जास्त येते. किती रे? 5 लाख रुपीज. व्हेरी गुड. ते ऑपोजिट साइडला लिहायचं. 5 लाख मधनं डेबिट साइडची टोटल मायनस करायची. आलेला आन्सर असेल तुमचं सरप्लस. काय असेल मित्रांनो? सरप्लस किती आला? 2,16,000. आणि कॅपिटल फंड मध्ये तो ऍड करायचा. ऍड सरप्लस 2 लाख. टोटल किती येणार याची? 6,90,000. टोटल करा. असेट साइड, लायबिलिटी साइड, बॅलन्स शीट शुड बी टॅली. बॅलन्स शीट टॅली होणार 12,53,000. ही प्रोसेस खूप दिवसापासून आपण करतोय, म्हणून याला मी वेळ दिला नाही, लगेच मी टॅली केलेला आहे. समजलं का सर्वांना? याच्यामध्ये तुम्हाला न्यू काय वाटलं का? या क्वेश्चन मध्ये काहीच नाही, सर्व बेसिक क्वेश्चन होता. ओके, डन. तर बोर्ड एक्झामला येऊ शकतो.